तू काय म्हणतोस गवले ना तुझे? नको तुम्हीच म्हणा का? हा तुला काही येत नाही त्याला म्हणाल त्याला काय अर्थ नाही सगळी वाट लावून टाकतो घे चल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर कुंडलिका लवर दे नव कुंडलिका वर दे होय काय रे मुस्का सोडून ताते आहे सगळ्यांनी फो काय पडवी दे फोवायला पडवी जाऊ सगळे जाऊ एक दिवस असा येईल ना या झिंग्याला देव कवर टाकून देणार लवर टाकून त्याला समजलं तर काय हो भाऊ हा, कला संस्कृती अजून आहेत तुमचं रे. तुम्ही एकदा एकटं बेटा माना तुमची कशी किटला उडवतो ती बघा. नेमका विषय काय आहे त्याचा तात्या तांबस ना आलाय हा. त्याला कायसा करायचं आहे रे अरे कायचं करायचं म्हणजे काय करायचं आहे तात्या मी शिकलेला नाही मग ता बोलतो तो मला काय समजत नाही राम भाऊ मी सांगतो ता सांगतोय बघ तात्या मी मुंबईत आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची छोटा चित्रपट डॉक्युमेंटरी तात्या हा बघ ह्याच्यासारखा रेवरी होता डॉक्युमेंटरी शाप तोंड टाक काय काय करणार आहे तू डॉक्युमेंटरी म्हणजे तू डॉक्युमेंटरी काय येस डॉक्युमेंटरी म्हणजे तुला जर काय करायचं तर डॉक्युमेंटरी सांगितलं तुला डॉक्युमेंटरी करायचं हा डॉक्युमेंटरी म्हणजे नेमकं म्हणजे काय तात्या मागाशाला भात खाल्लास आता माती खायला हवी काय झाला तर डोकं ठाऊ नाही इथं कोणाच्याच आयसीच्या भावाला डॉक्युमेंटरी म्हणजे सांगितलं नाही अरे बघलं ते काय काढलेस तू इसकाने नव्हे मग तर मी आठवीत होतो हा आठवीत होतो मग काय आला त्याला आठवच नाही अरे देवा म्हणून ह्याला इजारी त्याला ठावं नाही ह्याला इजारी त्याला ठावं नाही इथं कोणाला डॉक्युमेंटरी म्हणजे काय ठावं नाही अगे बा. कोकणची लोककला लोकसंगीत आताच काय होतं आता आम्ही केलं हा येस तर आमचं भजन हा अशा पद्धतीने कोकणच्या मातीत रुजणारी गाणी लोककला लोकसंगीत त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायची आहे काय तात्या सांगणार बघत अय्या. अरे केवढ्याच पडलं बघितलंस हा तरी त्याला सांगितलं हा संगीताचा विषय येत नाही आहे हा अरे हा वेगळाच विषय आहे म्हणून मी याला 1000 वेळा सांगितलेला शिवरामाला इसकडून केवढ्याच पडलं बघतात हा कोणी हा तर काहीतरी सांगित राहतात आणि आपण सांगितलं तुम्हाला दुसरा विषय नाही का कसला दुसरा विषय काय काय माझी एकच पोळ्याचा घास खाल्ला मग आणि एकच घोट चाय प्यालो परत संगीताचा विषय काढला मारता अरे संगीताचा विषय म्हणजे काय नेमका काय म्हणतो का कलाय नको का कशाला मारता आपण अरे थांबलेला म्हणून बरं झाला का? काय मिळाला तो सगळा विषयच वेगळा आहे मगा त्याने संगीता करतोय ना ती तुझी वाली संगीता नव्हे
मुलात माझी संगीताच नव हीच काय ती हा. अरे त्याला कोकणातलं लोकसंगीत हवं आहे. म्हणजे रे म्हणजे नमन म्हण नको, भजन म्हण नको, जाकरी म्हण नको, रोंबाट म्हण नको, ह सगळं ते बघ त्या कांबेर कशात त्या बघ कांबेरू नाचवतोय दा काय 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 तात्या कांबेरू तात्या कॅमेरा म्हणतात त्याला कांबेरू. अहो कॅमेरा म्हणतात आलाय सैलिंगड कोकणात आम्ही सांगू येस स्वतःची बदलायची नाही. कांबेरू भाऊ कांबेरू ताई कांबेरू बाबा त्यांना माहिती आहे तुझं कशावर चालली होती येस एक काम कर शिवरामा तू आता चाय फोड खाऊन घेतली आहेस ना. काय पोहे खाशी त्याला पोहे येते म्हणजे? अरे सुक नुसती हलत गेली शपथ खोटा सांगते का बघा वाईट नाव ना तो नुसती हलत चोलेली आणि हा कडीपत्त्याचा पातेरा आज फार चांगला आहे त्याचा. चुलीत कडीपत्ता घातलास ना तरी वास चांगला येतो मग काय माणूस आहेस तू तात्या फळ्याची काय खायची लायकी नाही असं पेरलंच तर रुसती तेलाचा थेंब नाही त्या फळ्या असू दे रे आता तेल नसेल त्याची का तातरी शैलीकडनं टाकायला बोलतो सोबता तुला अरे सोबत आपल्या वाडीतला माणूस आपण समजून घ्या हवा. हा मोबाईल एवढं फलपाटणी कपडे नवीन रोज आणि तेलाची पिशवी 150 रुपयाची आता असू दे असू दे पाहुण्यासमोर आपल्या माणसाची लाईक काढायची नाही मी काय सांगतो ते ऐकून घ्या. आपल्या वाडीतला माणूस आहे ना आपणच समजून घ्या हवा. हा जावा मग तुम्ही दोघं जाताना ही काठी न्या कशाला होय अडकला तर खचायला लागेल काय मी आला सांग काय माणूस नाही तर काय? काय अरे आता नसेल त्याच्याकडे तेल तर ताखैलीकडनं घालेल. तू नसल हा बोलूच नको काय बोलू नको अरे मेलेली मरणाचा आनंदाचं शिद खाली 15-20 नाव आहे त्याच्या कार्डावर काय काय कुठलं शिदे हा आनंदाचं शिद पिशवी रवा लाडू सगळं सगळं गेलं आता सरकारनं सगळ्यांचं शिद बंद करून टाकला नाही. जुना असेल शिका काय ना जुनं पानं काय नाही आता फक्त एकच शिदा लाडक्या बहिणी. हा. हे काढू नको आता इथे का तुझ्या बायकोला गावत नाही की काय पैसे मला गावतात तर त्याचा त्रास होतो मला म्हणणं माझ्या बायकोला बाकी सगळ्यांना गाव माझ्या नकोच बायकोला काय सांगतोस काय? मला त्रास होतो त्याचा. कसलं बाबा मला एक कळत हा. नाही प्रत्येक वेळेला ऐकून कोण घेणार काय ऐकला लाईटीचं बिल मी हा. भरला टीव्हीची रिचार्ज मी मारली मी केलं तर मी केलं भावाला डबा घेतला अशी हळ हा आणलं तर आणलं हा सगळं 1500 रुपयात भागतं करू इतके वर्ष 40 वर्ष काय उकिरड्यावर ठेवली होती काय दिली आम्ही प्रत्येकाला ऐकून कोण घेणार अरे शेवटी भावान दिलेला पैसा आहेत ते. भावाला म्हणा मग भावजीला पण देऊन टाक पैसे द्या अजून मग बोलता तुमच्या नावाने तुम्हाला पण बघणार आता मागच्या टायमाला बहिणी होत्या आता पुढच्या टायमाला भाऊ तात्या त्याचं बरोबर आहे. काय 40 वर्ष ह्यानं काहीच केलं नाही बायकोसाठी. काय सांगतोस तुझं काय वेगळं ना तुझी बायको बोका हांड्याला का आलीत आहे त्यावर तुझ्या नावानं हांडा आपटते कशाला फक्त घर म्हणते माझ्या 1500 वर चाललेला आहे आमच्या ह्यांचा 4 पोरं झाल्यापासून काय उपयोगच नाही काय माझ्या बायकोला सांगितलं पण मी तुला काय बोललो नाही वाईट वाटायला नको म्हणून शिवरात्री म्हणाली येऊन त्या घरात काय करणार 1500 वर चालतंय तुझं फोन करणार काय तू पण आलशी झालाय त्याच्या मुलं असू दे, असू दे. मी काय सांगत आहे, काय? तू फक्त एक काम कर ह्याला निसता देवलात आणून सोड आणि मग काय त्या घरात सिधा आवाज फक्त आम्ही जरा चाय फोव खाऊ कधी? आता नको का ती घराची एकटी आहे म्हातारी माझी कोण बायको माझी घाबरते ती कोण बायको ए घाबरते रामबाब तात्या त्याच्या घरात जाऊन निरोप सांगून येता. शाबास, शाबास, शाबास. माझ्या घरात जायची गरज नाही निरोप सांगून येता. ती दुसऱ्याला हात मारला की घाबरतेच ती नको तर उगाच घाबरते बायको उगाच पाठवते. काय मी याला सांगतो घाबरते असली घाबरणारी बायको करायची कशाला मी म्हणतो हा आता 40 वर्षांनी विचारू तिला अरे कसं नव्ह जेव्हा बघायला गेला त्या खोलीत घ्यायची आणि भाव करायचं तात्या असं पोरांचे स्टम सांगल्याच्यावर बोलायला सोपतं तुला काय शब्द काय हा? बघायला गेलेलं तेव्हा काय असं काय हा. नव्हतं मेला चालत गेलेलं 10 किलोमीटर हा. आणि ही पदर घेऊन बसलेली अशी तोंडावर झोपून बघत तरी तोंड दिसलं नव्हतं सारखं नाही सगळं शूटिंग बिटिंग राखून बघायची सोय नव्हती तेव्हा. 40 वर्ष संसार केलास ना. याला पण हा चेष्टा कशी करतो बघ काय हा बोलतो तरी कसा आहे? घाबरते ना सांगणार अरे साठीला आली म्हातारी बाईने म्हणतो घाबरते पण दाखवतीला घाबरते म्हणजे परकरात घडलेला आहे तसं परवा म्हणून घाबरते ती मेरा वयाचं परख न करायचं आता. का दुसरा विषय नाही तुम्हाला काय विषय काय झाला का विचारलं घाबरायचा विषय काय काय तर खायला घाबरा पाक्याकडे हलत काढणी होती माहिती तुला हा. ते दिवशी वाजलं किती तुला माहिती किती वाजले रे 4 वाजले रे बोललो केला काय इथं तासोदीत कुठं होता हलत काढणीला पाक्याकडे 4 वाजले होय. तिथनं मी खाली आला तू तुझ्या घराशी गेलास मी खाली आला तर कोणी सांग
कवाडी बेडा उघडा टाकली ना अंगण्याचं बेड उघडं होतं तुझ्या उघडा मग काय झालं मी आत गेला तर उन्हाळ रेडा माहितीये तुला हा, हा, हा. त्या आत शिरलीला हा. आणि सगळी झाडा माडा सगळं खाऊन टाकलीला आबलोली फाबलोली दासवत बिसवत सगळी झाडा चोप केली नाही ठेवला काय सांगतोस आहेस काय सगळी झाडा खाल्ला त्या रेड्यान उन्हाळ तो भेंडे पण खाल्ला ना काय रे वसाड्याने बियाण्याला ठेवली सुका भेंड खाल्ला त्या काय सांगतोस शिव्या तोंडात येतात त्या रेड्याच्या आणि केला काय माहिती काय काय केला पुढच्या दरवाजावर गेला आणि त्या रेडा असा घास असे मग घास दरवाजावर पुढच्या तात्या याचं तर भेंड ना खाजीर होत असतील म्हणून का असे असू शकतं 4 वेळा भाजी खाल्लीस तू आणि माझ्या घड्या खाजीवडा म्हणतो चुकलेलं होतं म्हणून काहीतरी खुल्यासारखा म्हणून अरे रेडा आहे का अरे गावला ती घासीत राहणार ह्यान काय केला रेड्या पुढच्या दरवाजाला असा घास ना तर हिला काय वाटलं आपण हलत काढलेला गेलेलं बघ हा 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 तर आलेले हा म्हणजे खळबुड खळबुड झालं तिला वाटलं कोणता आला म्हणून ही दरवाजा उघडला आणि मग सामने रेडा ही शिंगा डोल्यासमोर बघत त्यावर तिथंच हा? बेसून बेसू तिला वाटला ये मला की का काय सांगतो मग सप्पत मी घराशी गेला मला 2 मिनिटं कळलं ना ह्या दरवाज्यातनं दोन काय बाहेर 2 पाय दरवाज्यातनं उघड्यातनं बाहेर हा. आणि हा ढोलको असं पडलेलं काय मला कळलं नाही मी असा वरण आपला अलगच गेला म्हटलं, तुला जागा नाही झोपायला हा? अगं हा उघडं टाकून हून आहे मी चून आहे चुना घाबरला मी बरोबर मग नुसता सगळं जाम बन ताबडतोब पाणी काढलं तोंड ना तोंडावर पाणी म्हटलं तांबे आणणार म्हटलं झालं काय काय झालं तुला? जागा नाही झोपायला